सांगितलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, पण बलिदानानंतर श्री सखी रात्री जयती महाराणी येसुबाई 30 वर्ष कैदेत होता. त्या माऊलीनं किती सहन केला असेल कुठलाही इतिहासकारानं सांगितलंय. ताराराणी मासाहेब नावाची आग याच मातीत तयार झाली. ज्या ताराराणी मासाहेबांनी सांगितलं बाईनं कसं असावं, तर ताराराणी मासाहेबांसारख्या तलवारीसारखं असावं कुठला इतिहासकारांनी सांगितलं. या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. होय, या मातीसाठी तानाजी मालुसरे बलिदान गेले, पण विचार करा, तानाजी मालुसरे घरी आले असतील, बायकोला म्हणले असतील राजानं मोहीम दिले, काय म्हणले असेल तानाजी मालुसरेंची बायको, कुठं चाललाय, लेकाचं लगीन काढले, लेकाला हळद लावल्या आणि मोहीम काढायचं म्हणतायचा, थांबावं तोडवस नाही. तानाजी मालुसरेंची पत्नी म्हणते, तानाजी राव, एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल, पण शिवाजी राजाच्या कोंडाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघारी यायचं नाही. एका माऊलीनं, एका पत्नीनं आपल्या नवऱ्याला सांगितले स्वराज्य महत्वाचं आहे. तो शिवा 2 वर्षाची लेक होती त्याची. लेकीनं बापाला शेवटचं बघावं याच्यापेक्षा जगात सगळ्यात दुःखद कुठलीच घटना नाही. माहिती होतं मरायचं आहे, गेल्यावरती माघारी यायचं नाहीये, रक्ताचीच होळी खेळायची आहे. पण रक्ताची होळी खेळायला जाताना त्या माणसानं आपल्या लेकीला कडेवरती घेतलं, लेकीला बघितलं आणि जाताना फक्त एवढीच सांगितलं की बाई ऐक, येणाऱ्या पिढ्यांनी विचारलं तुझा बाप कशानं मेला, तर छाती ठोकून सांग माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण या स्वराज्यासाठी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मेला, अभिमानानं सांग. एका बापानं आपल्या लेकीला विजयाचा संस्कार दिलाय. ही माती तुम्हाला आम्हाला लढायला, ही माती तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं माई माऊलीचं रक्षण करायला शिकवते. आजपर्यंत बरंच ऐकलं असाल, महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली, ती म्हणजे गनिमी कावा. हे जे स्वराज्य उभा राहिलं, हे उभा राहिलं फक्त आणि फक्त गनिमी काव्यावरती. गनिमी कावा म्हणजे काय? गुरीला युद्धतंत्र. ऐका, गनिमी कावा म्हणजे काय? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि राज्याभिषेक सोहळा झाल्यावरती खर्च फार झाला. महाराजांनी ठरवलं खर्च वसूल केला पाहिजे आणि महाराजांनी बोलवलं हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा. राज बोलवलं, मामा जागा काढा मोक्याची, अशी जागा काढा त्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. राजा एक जागा आहे, कुठली? राजा पुण्याला गेला तर पुण्यापासून श्रीगोंदा आणि श्रीगोंदापासून बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. सैनिक किती आहे? राज 1.5 लाखाची फौज आहे. असं पण मामा आपलं सगळं सैनिक आता शेती करायला गेले. रायगडावरती 60,000ची रिझर्व्ह फोर्स आहे. तुमच्याकडे किती आहे? माझ्याकडे कराडला 40,000ची फौज आहे. मामा तुमचे 60, तुमचे 40,000, माझे 60,000, दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं 1.5 लाखाचे फौज आहे. कसं करायचं? आणि त्यावेळी जगातला पहिला गनिमी कावा जन्माला आला. महाराजांनी सांगितलं, मामा 1 लाख फौजेचे 2 तुकड्या तयार करा. एक तुकडी 60,000ची आणि दुसरी तुकडी 40,000ची तयार करा. 60,000ची तुकडी हा बहादूरगड पुण्याकडच्या दिशेने उभा राहिली. बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाला 60,000 मराठे आणि बहादूरगडाच्या मागच्या दरवाजाला 40,000 मराठे स्वतः सरसेनापती हंबीरराव मोहिते तलवार घेऊन उभारले होते. सायंकाळ झाली, वातावरण शांत आणि पहाटे 8 वाजले. 60,000 मराठे पुण्याखंड पळत पळत बहादूरगडाच्या जवळ आले. बहादूर खानाचा सरदार एक पद गेला, हुजूर हुजूर मराठे आगे क्या. दिवसा हे बेने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत, किल्ल्यावरती 1.5 लाखाची फौज आहे, हे कमीत कमी 2 लाख असतील. त्या बहादूर खानानं काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याची 2 लाखाची फौज तयार झाली. 60,000 मराठी पुण्याखंड पळत पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं, तलवार काढला. आता वार होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता वार होणार तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे गायब. म्हटलं बेली वाटतं, अरे 60,000 आहे ती, मला वाटलं 1.5 लाख असतील. तो परत आला महागारी पुण्याखंड, जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, तसं मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की.
आता युद्ध होणार तोपर्यंत मराठ्याने परत रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे काय हर काय चाललंय म्हणला, काय लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. इथवर येतात, महागारी पळून जातात, आता यायची नाही. तो परत बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. तो जसा बहादूर खान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे 60,000 परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढल्या, आता युद्ध होणार, 100% मारामारी होणार. तलवार बाहेर काढला, एक जण ओरडला, नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली, वार होणार तोपर्यंत मराठ्यांनी परत रिवर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढे, बहादूर खान माग, मराठे पुढे, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर लय ताणलेत, आता यायची नाही, तू चुप भेट म्हणला. जातील ते तवर ताणायची म्हणला. या मराठ्याने पळवत पळत बहादूर खानाला पुण्यात आला. तसं काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे आजपर्यंत कुणाच्या बापाला जगात सापडले नाहीत. आणि इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमाग पत पत पुण्याकडे गेला तसा बहादूरगडाच्या मागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे येतो. या कुरकुंबा गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामानं बातमी कळाली, तो गेला त्यांच्या पाठीमाग पत. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण, वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले, सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब. आणि हा आला पुण्याखंड जितम जितम करत. हा जसा पुण्याखंड बहादूर खान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, त्या बेनाला फक्त धुरळ दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला. अरे क्या हो गया, बहादूर खानने विचारलं, क्या हो गया. हुजूर बहुत मारते म्हणला. कौन, वो कमभक्त मराठी हुजूर मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे हुजूर, वो मराठी आ गए थे. क्या, तो हम किसके पीछे गए थे. मराठों के हुजूर आया कौन था. मराठे हुजूर म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले. 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले, 40,000 मराठे मागणं आले आणि किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. हे अपाट शौर्य आलं कुठून, हे आलं महाराजांच्या निश्चयाच्या बळातून. आपण महाराजांना काय म्हणतो, निश्चयाचा महामेरू भौत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पण या श्रीमंत योगी या नावासाठी एका माणसानं स्वतःच्या आयुष्याला झिजवून घेतले. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थानं पार पडणार होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा 6 जूनला, पण 3 दिवस अगोदरच राज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. अखंड स्वराज्य लगबगलं होतं. एक राजा छत्रपती होणार होता, 750 वर्षाचा अंधार दूर करणार होता. माईमाऊली गावली राजाला छत्रपती होताना बघणार होती. अरे कोण कोण कोण, अख्खी रयत हुशार झाली होती. राजा छत्रपती होणार होता आणि दिवस उजाडला, किल्ला ठरला. राजधानी कुठली तर एकमेव नायकांनी भरजी नायकांनी सांगितलं महाराजांना, महाराज राजधानी अशी तयार करा जी कैलासा एवढी पवित्र असली पाहिजे, ज्या किल्ल्यावरती रक्ताचा थेंब सुद्धा साडला नाही पाहिजे. आणि त्यावेळी स्वराज्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांनी सांगितलं, महाराज एक जागा आहे. कुठली, राजे पर्वतासारखी, खऱ्या अर्थानं निर्मळ पर्वतासारखी स्वच्छ आणि तेवढीच पावित्र्य, ती म्हणजे दुर्गेश्वर रायगड. एकमेव किल्ला आहे. जगात अनेक किल्ले, रायरीची सर नाही. आणि रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याची तयारी महाराजांनी चालू केली. खऱ्या अर्थानं 3 जून पासून 4 जून पर्यंत अखंड रायगडाला मावळ्यांनी हिरे, माणिक, मोती, फुले यांनी भरून टाकलं होतं. अखंड रयत राजाला भेटायला आणि राजाला छत्रपती व्हायला बघायला आली होती. गोवेकर, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, तत्कालीन त्यांचे सरदार, तसेच नाना पंडित, नाना शास्त्र पंडित, तत्कालीन काळातले नाना धुरंधर,
तलवार चालवणारे, उत्तम दांडूपट्ट्या चालवणारे नामांकित सरदार आले होते राजाचा राज्याभिषेक सोहळा बघायला. हेनरी इंग्रज अधिकारी राजांचा सोहळा उल्लेख करताना लिहितो इतिहासात की जगात आजपर्यंत अनेक राज्याभिषेक सोहळे बघितले, पण हा सोहळा खऱ्या अर्थानं राजाचा नसून रयतेचा होता, रयत कल्याणकारी होता. आणि खऱ्या अर्थानं दिवस उजाडला. 4 जून सकाळी महाराजांना रायगडाच्या राजसदरेवरती उभा करण्यात आलं. गागा भट्ट काशीवरून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते. गागा भट्टांनी महाराजांना 3 दिवस राज्याभिषेक सोहळा कसा पार पडणार आहे याची माहिती दिली. आणि 4 जूनला अखंड रायगडावरती रांगोळी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण झालं. तोफांच्या खऱ्या अर्थानं सलामी झाडल्या आणि 5 जूनचा दिवस उजाडला. 6 जून राज्याभिषेक सोहळा, त्याच्या आदला दिवस तो म्हणजे 5 जून सकाळी महाराजांना लवकरात लवकर अखंड रायगडाला 2 परिक्रमा मारायच्या होत्या. महाराजांनी दुर्गेश्वर रायगडाला सकाळी 2 परिक्रमा मारल्या आणि 5 जूनला 12 वाजता महाराजांना हिरे, माणिक, मोती, सोनं, नाणं, मसाले यांची महाराजांची 2 वेळा या सगळ्या बरोबर तुळा करण्यात आली. आणि महाराजांची तुळा झाल्याबरोबर हे सगळं रयतेमध्ये महाराजांनी वाटून टाकलं. आणि 5 जूनच्या 4 वाजता शिरकाई देवीचं मंदिर खऱ्या अर्थानं सजवलं होतं. आई तुळजा भवानीला सायंकाळी साकडं घालण्यात येणार होतं. आई तुळजा भवानीला राज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं जाणार होतं. आणि सायंकाळी 7 वाजता महाराज आपल्या सहपत्नी सहित रायगडाच्या जवळ असणाऱ्या शिरकाई देवीच्या मंदिरापाशी गेले. शिरकाई देवीच्या मंदिराला महाराजांनी सहपत्नी सहित मुजरा केला. मुजरा केल्याबरोबर महाराजांनी एकदा अखंड रयतेकडे बघितलं. जागरण गोंधळी आले होते. राजाला राज्याभिषेक सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन द्यायला. आणि सायंकाळी 8 वाजता स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी गोंधळ घालण्यात आला. राजानं तुळजा भवानीला एकदा साकडे घातलं, आई यश दे, छत्रपती होतोय, तुझ्या लेकराला यश दे आई. आणि खऱ्या अर्थानं सायंकाळी गोंधळ पार पडला आणि दिवस उजाडला. 6 जून अखंड इतिहासात ही तारीख लिहून ठेवली जाणार होती. ज्या आदिलशाहीनं, ज्या निजामशाहीनं या मातीवरती अलौकिक अत्याचार केला, त्यांच्या छतडावरती भगवा रोवण्याचा हा दिवस होता. खर तर हा दिवस जर कुणी स्वप्नात पाहिला असेल पहिल्यांदा तर तो बघितला माँसाहेब जिजाऊंनी. भातवडीच्या लढाईत शहाजीराजांनी काय पराक्रम केला. त्यांच्या तलवारीनं मुघलांना ताणून मारलं. आणि त्यावेळी शहाजीराजांना वाटलं माझा विजय झाला. माझ्या विजयाच्या गलबता माँसाहेब जिजाऊंना ऐकू गेले असतील. शहाजीराजे जिजाऊंना ऐकू गेले असतील. जिजाऊ आता राजदरबारात माझ्या स्वागतासाठी ताट घेऊन उभारले असतील असं त्यांना वाटलं. शहाजीराजे घोड्यावरती बसले, औक्षण करून घेणार होते आणि जिजाऊंच्या जवळ जाणार होते. जिजाऊ त्यांना खऱ्या अर्थानं ओळखणार होत्या. पण शहाजीराजे जसं किल्ल्याच्या जवळ आले, पण त्यांना किल्ल्याच्या मेन गेट वरती म्हणजे किल्ल्याच्या दरबारात जिजाऊ साहेब कुठे दिसेनात. ते चिडले. शहाजीराजे पळत आत गेले आणि माँसाहेब जिजाऊंना सांगते झाले, जिजाऊ तुम्हाला कळालं नाही, आमच्या विजयाच्या नौबती तुमच्या कानापर्यंत आल्या नाहीत. तुम्ही आम्हाला औक्षण करायला राजदरबारात आला नाही. अशा माँसाहेब जिजाऊ म्हणाल्या, शहाजीराजे कुठला पराक्रम आणि कोणासाठी होता? परकीयांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता. शहाजीराजे हाच पराक्रम तुम्ही जर स्वराज्य निर्माण करण्यासाठी केला असता, ही जिजाऊ राजदरबारात काय रणांगणात तुम्हाला औक्षण करायला आली असती. खऱ्या अर्थानं स्वराज्य महत्वाचं आहे परकीयांची तख्त खऱ्या अर्थानं मजबूत करण्यापेक्षा. आणि त्यावेळी जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी या स्वराज्याचं स्वप्न बघितलं. ते स्वप्न आता पूर्ण होणार होतं. 6 जूनला पहाटे 4 वाजता महाराजांना तुपाने आंघोळ घालण्यात आली. दुग्ध स्नान महाराजांचं करण्यात आलं. आणि पहाटे 5 वाजता लगबग अखंड रायगड राजाला छत्रपती होताना बघणार होता. महाराज आपल्या नयन कक्षात गेले.
महाराजांच्या डोक्यावरती छत्रपती पदाचा जिरटोप घातला, महाराजांच्या गळ्यात जगदंबेची माळ घातली, महाराजांच्या अंगात राजाचा वेश परिधान करण्यात आला आणि महाराजांच्या एका हातात आई तुळजा भवानीची समशेर देण्यात आली आणि महाराज छत्रपती होण्यासाठी राजसदरेकडे निघाले. महाराज यायला निघाले. महाराजांच्या डाव्या बाजूला अष्टप्रधान मंडळ हातात समशेर घेऊन उभारलं होतं. त्यांच्या समोर नाना सरदार, नाना पंडित हातात खऱ्या अर्थानं भगवद्गीता, रामायणा यांचे प्रतीक घेऊन उभारले होते आणि महाराजांच्या सोबत कैक मावळे होते. महाराज निघाले. आज ते कदम, आज ते कदम. महाराजांची पावलं राजदरबाराच्या जवळ आली. महाराज राजसदरेवरती आले. महाराजांच्या अंगावरती फुलं टाकण्यात आली. सनई चौघडे वाजू लागले. राजा छत्रपती होणार होता हा दैदिप्यमान सोहळा बघायला अखंड रयत आली होती आणि महाराज आज ते कदम वाघाच्या चालीनं राजसदरेतून 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाकडे जायला लागले. हे तेच सिंहासन जे रयतेचं स्वराज्य खऱ्या अर्थानं जगाला समर्पित करणार होतं. तेच सिंहासन 32 मनाचं ज्यावरती राजा शिव छत्रपती होणार होते. आणि महाराज आज ते कदम, आज ते कदम 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ आले. आणि महाराजांना आठवलं. महाराजांनी एकदा साईडला बघितलं आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आज ताना हसायला हवा होता. म्हटला असता, वा राज, काय स्वराज्य निर्माण केलात. माझा राजा छत्रपती होतोय. पण ताना नव्हता. आज माझा शिव असायला हवा होता. म्हणला असता, राज, मनातलं स्वप्न पूर्ण केला बर का. माई माऊलीच्या लेकीच्या कपाळावरच्या कुंकुवासाठी लढला बर का. पण ही माणसं नव्हती. या माणसांच्या बलिदानातूनच तर 32 मन सोनेरी सिंहासन तयार झालं होतं. जगात शिवचरित्र एकच सांगतं, आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही उंचीवरती पोचा, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवलंय त्या माणसांना मरेपर्यंत विसरू नका. हे शिवरायांचं शिवचरित्र तुम्हाला आम्हाला शिकवतंय. महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेल्यावरती गागा भट्ट समोर गेले. महाराजांच्या हातात गागा भट्ट यांनी राजदंड दिला. महाराजांनी राजदंड चांदीचा हातात घेतला. त्याला हिऱ्यांची झालर लावली होती आणि महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाला लावून मुजरा करते झाले. महाराजांच्या उजव्या हाताला मासाहेब जिजाऊ आणि स्वतः शंभूराजे, युवराज शंभूराजे महाराजांना छत्रपती होताना बघत होते. आणि महाराजांनी 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाला शेवटचा नमस्कार केला आणि महाराज सिंहासन रूपी गरुड आश्वासनात महाराज बसले. महाराज जसे 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसले तसे गागा भट्ट महाराजांच्या पाठीमागे गेले. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते महाराजांच्या उजव्या हातात तुपाचा कलश घेऊन उभारले होते. त्यांनी तुपाचा कलश हातात धरला. अखंड रयत, अष्टप्रधान मंडळ आणि महाराजांचे सरसेनापती राजांना छत्रपती होताना बघत होती. आणि महाराजांना परत आठवलं, आज खऱ्या अर्थानं गुजर कडतोजी हवे होते, जे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. त्या प्रतापराव गुजरांनी या मातीसाठी स्वतःला बलिदान करून घेतला. आज हवे होते खऱ्या अर्थानं, पण त्यांच्या बलिदानातूनच खऱ्या अर्थानं हंबीर मामा नवीन सरसेनापती झाले होते. आणि गागा भट्ट जवळ गेले. महाराजांच्या डोक्यावरती गागा भट्टांनी खऱ्या अर्थानं सावली छत्र धरलं आणि एकच घोषणा दिली, क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. एकच किलकारी झाली. महाराजांच्या डोक्यावरती खऱ्या अर्थानं फुलं पडली आणि राजा छत्रपती झाला. शिवाजी राजा या मातीमध्ये पहिला छत्रपती होण्याचा बहुमान मिळवला आणि खऱ्या अर्थानं इतिहास फुटफुटू लागला. द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही,
द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ इंडिया, अखंड हिंदुस्थानचे बादशाह छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करण्यात आला. महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरून रयतेला बघत होते. इंग्रज अधिकारी हेनरी जवळ आला. त्यानं राजांना मुजरा केला आणि आणलेली खऱ्या अर्थानं भेट वस्तू महाराजांना अर्पण केली. महाराज उठले, जवळ गेले, हेनरीला बघितलं आणि महाराज समोर चालत गेले. एक हत्ती राजांच्या स्वागताला उभारला होता. हा तो हत्ती. रायगडावरती हत्ती नेणं अशक्य होतं, पण लहान असतानाच पालखीतून हा हत्ती रायगडावरती नेला होता. जणू तेव्हा कळालं होतं राजाचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या हत्तीवरती महाराजांना बसवलं आणि अखंड रायगडावरती महाराजांना खऱ्या अर्थानं हिरे माणिक मोत्यांच्या झालरीत अडकवलेल्या या हत्तीला साखरदंड आणि साखऱ्या वाटत महाराजांनी हा सोहळा साजरा केला. हा सोहळा विजयाचा होता, पराक्रमाचा होता. या सोहळ्यानं अनेकांना शिकवलं, एक वेळ मराठ्यांच्या पाठीवरती वार करणं सोपं आहे, कारण महाराजांनी आणि शंभू राजांनी एका हातात तलवार धरली होती आणि पाठीला ढाल बांधलं होतं. असं का? कारण त्यावेळी महाराजांना सांगितलं होतं, आतापर्यंत शत्रू हे फक्त पाठीवरती वार करणारे होते, कारण छातीवरती वार करायला मराठ्यांच्या अजून या मातीत मायका लाल जन्माला यायचा होता. आणि आजही मराठ्यांच्या छातीवरती वार करायची कोणाची जिगर होत नाहीये. हे त्यावेळी महाराजांनी जगाला शिकवलं. खऱ्या अर्थानं उभ्या आयुष्यात महाराजांनी 2 गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवल्या. 2 या इतिहासातून काय घ्या घर न घ्या, 2 गोष्टी शिका. पहिली गोष्ट, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्याला परस्त्रीनं आई मानायला शिकवलं. महाराजांनी ज्यांना आई मानायला शिकवलं, परस्त्रीला, माई माऊलीला स्वतःच्या घरातल्या लेकी समान मानायला शिकवलं. एकमेव राजा आहे ज्यानं परस्त्रीमध्ये स्वतःची आई बघितली. अहो, रांजाच्या पटलानं फक्त अब्रू लुटले म्हणून हातपाय तोडून तिचा बदम्मल करणाऱ्या त्या रांजाच्या पाटलाचा महाराजांनी चौरंग करून चौकात उभा केलाय. आणि इतिहासाला सांगितलंय, जगात कुठेही जावा, महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या वाट्याला जायचं नाही, इथल्या माई माऊलींच्या वाट्याला जायचं नाही. म्हणून मी कायम सांगतो, ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिण तू, भवानीचा वार आहे. अरे, भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे. ह्याने याला पाकिट बिकट जास्त दिले काय? ताईनो, एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो. एक माणूस माझ्या पशाला मला म्हणला, दादा, तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग मला, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. लय दिवसांना असे तावडीत एकत्र घेवलेत. दादांनो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचं आहे, कुंकुम मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादाजी तुमच्या नावाचं आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचं ना. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. मी नाही, शत्रू सुद्धा सांगतो एकमेव राजा आहे चारित्र्य संपन्न. हो, शाहिस्ते खानाची बोट छटली सगळ्याला माहिती आहेत.
पण ज्यावेळी शाहिस्ते खानाची बोटं छाटली त्यावेळी शाहिस्ते खान सगळीकडे धावत आणि पळत होता, त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली, हुजूर गजब हो गया, होणारा धम सिवा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया. त्यावेळी शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली, हे सिवा किसी की उंगली काट सकता है, हे सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. प्रबोधनकार ठाकरे यांचं एक सुंदर वाक्य आहे. दादानो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी राजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. आणि दुसरी गोष्ट शिकवली, एकमेव राजा, एकमेव ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की. हे जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आता लिहून देतो जय. मला कायम सांगणं असतं तरुण पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. स्वतःच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून मान हलवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. या काय संस्कार पेरतोय. एके ठिकाणी ताईनो असंच कार्यक्रमाला होतो. एक पोरग माझ्या पशाला मला म्हटलं, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. म्हणलो ठीक आहे, 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच आणले. ताईनं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलो बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हटलं समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं. म्हटलं दादा, दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. तुमच्याकडे कागल राज्य फार सुंदर म्हणते, अरे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते. सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागणं हाटे. आताचे मावळे कसे आहेत, उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बेन माग नाही हाटे. असं का घडलं. असं घडलं कारण आपण आपल्या पिढीवरती संस्कार केला नाही. ताईनो, मनापासून सांगा, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा. वाटत असेल तर इथं बसल्या किती मायमाऊलींनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत. हात वरती करून दाखवा. 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात कोणी ठेवलेत काय. नाही. वाटतं माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा, वाटतं माझ्या पोटी छावा जन्माला यावा, पण वाटत नाही नाव शिवाजी ठेवावं, नाव संभाजी ठेवावं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा तर एक गोष्ट करायची, उद्या सकाळी उठायचं, शाळेत जायचं. आपली पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक गोष्ट सांगायची की बाबा आजपर्यंत आम्हाला शाळेत एकच गोष्ट शिकवली. काय शिकवले. तुम्हाला पण ते शिकवले, मला पण ते शिकवले. काय. क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. प्रत्येकाला ते शिकवले. शाळेत जायचं, शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि सांगायचं आजपासून माझ्या पोराला क कमळाचा शिकू नका, भ भटजीचा गवताचा शिकू नका, ग गवताचा शिकू नका, श शामृगाचा शिकू नका. आजपासून माझ्या पोराला क कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. ब भटजीचा नाही, ब भगतसिंगाचा शिकवा. श शामृगाचा नाही, श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवा. तर तलवारीचा नाही, तर ताराराणी मा साहेबांचा शिकवा. हे ज्या दिवशी तुमच्या शाळेमध्ये घडणार आहे त्या दिवशी इतिहासाचे परिवर्तन होणारी पिढी घडणार आहे. अहो पूर्वी बघा ना, पूर्वी वडिलांना काय म्हटलं जायचं. आबासाहेब. आबासाहेबांचं परत काय झालं, वडील. वडिलांचं परत आता काय झालंय, पप्पा. पुण्या मुंबईला जातो, पप्पाचं काय झालं असेल, पॉप.